राम राम मंडळी, मी विष्णू सानप। लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी। पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुणाचा आहे वार? मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात। लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय। महाराष्ट्राची राजकीय स्पंदन टिपणारा खास शो पाहायला विसरू नका, लेट्स अप मराठी। राम राज्य वेगळं आहे आणि मोदी सरकार वेगळं आहे। मोदी सरकार ते आपल्या पद्धतीने चालेल आणि राम राज्य आपल्या पद्धतीने चालेल। सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा कोरपना तालुका, आज जिवती तालुका आणि चंद्रपूरचा काही भाग जर पकडला तर वन हक्क पट्ट्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन घेण्याचं काम केलं। शेतकऱ्याला दिलासा दिला नाही। राजकारणामध्ये राम मंदिर नाही, ते धर्माचे आहे काम। राजकारण अलग राहिलं आहे, देवधर्म अलग राहिला आहे। तुम्ही चंद्रपूर बनवलेली इलेक्ट्रिसिटी 3 रुपयात का कर्नाटकाला विकता आणि आम्हाला 9 रुपयाचं बिल देता, तर ही कोणती गोष्ट आहे हो? 370 हटवलं त्यांनी, त्याच्यानंतर तिबल तलाक जो कायदा आहे तो हटवला। जम्मू काश्मीर से कुछ नहीं लेने का, हमारे को हमारे महाराष्ट्र से लेना है। मोदीजीच येणार आता असं वाटतंय आम्हाला। नाही, सुधीर भाऊ येणारच। सध्या चंद्रपूरमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे। अगदी 4-5 दिवसावर आता मतदान सुद्धा होईल। काय मूड आहे चंद्रपूरकर? नाही, सुधीर भाऊ येणारच। कसं काय इतका कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स म्हणजे त्याने कामच तसे केले आहे, त्याने सुधीर भाऊने कामच केले आहे। मला तरी वाटते की आज सुधीर भाऊचा जो विकास बघता चंद्रपूरचा, त्यांनी आमच्यासारख्या छोट्या ॲटोवाल्यांसाठी महामंडळ तयार केलं। त्या महामंडळाचा फायदा आमच्या छोट्या लोकांना होणारच आहे। त्याच्यामुळे सुधीर भाऊ काही ना काही मतांनी येईल, पण सुधीर भाऊ येईल असा माझा विश्वास आहे। का भाजी म्हणजे सरकार त्यांचीच चालू आहे ना, सत्तेवर तेच आहे, ते त्यांनीच आणायचे आहे। अजून काय का आणायचंय त्यांनाच परत? चांगले कामं करताय। कांग्रेस का सहानुभूति तो मिलेगा, इनका धानोरकर जी का मरने का सहानुभूति तो बाई को मिलना चाहिए, इसलिए सहानुभूति है, इसीलिए सहानुभूति। सुधीर भाऊ मुनगंटीवार। का बरं सुधीर भाऊ मुनगंटीवार? त्यांना अनुभव खूप आहे। कसला अनुभव नेमका? राजकारणाचा। आणि काँग्रेसचे उमेदवार पण प्रतिभाताई या ठिकाणी उभ्या आहेत, त्या का नकोत? त्या नवीन आहेत, त्यांना त्या एवढा अनुभव नाही। आम्हाला तर काँग्रेसच वाटत आहे। का बरं काँग्रेस? नाही, काँग्रेसच यायला पाहिजे आता। पुढचा खासदार कोणाला बघायला आवडेल? आमचा खासदार तेच राहणार आहे, काँग्रेसचाच प्रतिभा ते धानोरकर। आता राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जातोय। राम मंदिराचा खरंच फायदा झालाय का देशाला? राम मंदिराचा फायदा देशाला झाला आहे ना। देशभर राममय वातावरण निर्माण झालं आहे। त्या राममय वातावरण ते हे पार्टीशी काही संबंधी नाही त्याचा। असं वाटतं का तुम्हाला राम राज्य आलंय, मोदी सरकार आलं म्हणजे राम राज्य आलंय? नाही, तसं नाही। राम राज्य वेगळं आहे आणि मोदी सरकार वेगळं आहे। मोदी सरकार ते आपल्या पद्धतीने चालेल आणि राम राज्य आपल्या पद्धतीने चालेल। कुठल्या जमेच्या बाजू तुम्हाला मुनगंटीवारांचे वाटतात? नाही, जे कामं केले आहेत ते समृद्धी महामार्ग बरेचसे कामं केले आहे, पूर्ण आपल्या सिटीमध्ये कामं केली आहे। इथले जे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा कोरपना तालुका, आज जिवती तालुका आणि चंद्रपूरचा काही भाग जर पकडला तर वन हक्क पट्ट्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन घेण्याचं काम केलं। शेतकऱ्याला दिलासा दिला नाही। भारत विश्वगुरू बनणार असं म्हटलं जातं। विश्वगुरू बनणार म्हणजे नेमकं काय होणार आहे? विश्वगुरू म्हणजे काय नाही, जे आता मोदी साहेबांनी जे करताय त्यांची कामं किंवा जे काही आर्थिक विकास वगैरे जे आहे ते, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं जे योग्य जे समोर चालू आहे ते त्याच्या हिशोबाने भारतीय जनता पार्टीच निवडून येणार आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधानी बनणारच आहे। कुणाची हवा? काही दिवसांवर मतदान आलंय। हवा म्हणलं तर आता काँग्रेसची आहे। काँग्रेसची? कशी काय बरं? काय काँग्रेस, कशामुळे काँग्रेसची तुम्हाला हवा दिसते? काँग्रेसची म्हणून असं म्हणतं का बाबा समोरच्या दृष्टिकोनात नाही का ते बरोबर आपले कामं नाही का जे करायचे आहेत ते बरोबर होणार। सध्या तर काँग्रेसची चालू आहे, सध्याच्या ह्याच्यात काँग्रेसची चालू आहे। पण भाजपवाले म्हणतात की मोदीजींनी चांगले कामं केले देशात, त्यांना एकदा परत संधी दिली पाहिजेत। नाही, आता लोकांचं मत आहे का आता त्याला नाही देणार। का माहीत, मोदीजीच येणार आता असं वाटतंय आम्हाला। कुठले असे कामं केले मोदी सरकारने की त्याच्या जोरावर तुम्हाला गॅरंटी वाटते विजयाची? मोदी सरकारने घरकुल योजना चालू केली। आमच्या वार्डात राव या शहरामध्ये प्रत्येकांना घरकुल मिळाले आहे, पंतप्रधान आवास योजनेमधून।
तसेच कंट्रोलमध्ये राशन फुकट मिळत आहे 5 वर्ष. त्यामुळे सर्व जनतेमध्ये खुशीचे वातावरण आहे. नरेंद्र मोदी यांचे 400 सीटा येईन म्हणजे येईन. बरेचसे कामं केले पण आहे. केंद्र सरकारची काय कामगिरी सांगसाल? आहे ना केंद्र सरकारची ते आपले जे रेशन भेटत होते ते फ्रीमध्ये भेटत आहे ते रेशन. सगळ्यांच कामं केले आहेत. त्याच्यामुळं फिर एक बार मोदी सरकार. फिर एक बार मोदी सरकार. 370 हटवलं त्यांनी. त्याच्यानंतर तिघीबर तलाक जो कायदा आहे तो हटवला. त्याच्यानंतर भरपूर काही ज्या योजना आहेत त्या मोदींनी की लागू केल्या आपल्या भारतात. त्याच्यामुळे यावेळेस जे आहे ते चंद्रपुरात भारतीय जनता पार्टीची सीट येणार आणि देशाचं तर नेतृत्व करणार मोदी जे आहे. त्याच्यामुळे मोदीजी शिवाय दुसऱ्या केल्या पुष्कळचे कामं केले त्यानं. भाजप सरकारने केले आहे. राम मंदिर बनवलेले आहे, उडान पूल बनवलेले आहे, रामसेतू पूल बनवलेले आहे. असे काही पुष्कळ कामं केलेले आहे दिसतं आहे. जसं की विकास कामे आहेत, रोड बनलेले आहेत, सिंचनचे आहेत. त्या व्यतिरिक्त काय 370 हटवले ते म्हणतात, राम मंदिर केलं असं ते म्हणतात. ह्या गोष्टी पटतात आणि योग्य वाटतात का तुम्हाला? योग्य वाटतात. काय योग्य वाटतात? की राम मंदिर एवढ्या वर्षापासून जे होतं ते आज बनलेलं आहे. तुम्ही आता मोदीजींना बघून मतदान करणार की सुधीर मुनगंटीवार यांना बघून? मोदीला पाहून येते. पण तुम्ही आता चंद्रपूरकरच आहात तर तुम्हाला काय समस्या जाणवतात या शहरामध्ये? चंद्रपूर शहरामध्ये काहीच समस्या नाही तेवढ्या. काहीच समस्या नाही. मग पुन्हा एकदा मोदी सरकारसाठी तुम्ही मतदान करणार? मोदी सरकार. पण विरोधक म्हणतात की राम मंदिरांचा राजकारणासाठी भाजप मुद्दा पुढे करत आहे. राजकारणामध्ये राम मंदिर नाही, ते धर्माचे आहे काम. तो राजकारण अलग राहिला आहे, देवधर्म अलग राहिला आहे. विकास के मुद्दे पे बात करेंगे. विकास का मुद्दा तो सेंट्रल जब पैसा देगा तो विकास होगा. सेंट्रल का जीएसटी का पैसा इनको पूरा दे ही नहीं रहा है. जीएसटी का पैसा रोक कर मोदी जी रखे हुए हैं तो कहाँ से होगा. पण गेल्या वेळेस तुम्ही काँग्रेसचा खासदार या ठिकाणी निवडून दिला होता. हो, आता पंतप्रधान पदासाठी उमेदवार आहे ना, तर त्याच्यामुळे बदल पाहिजे. काँग्रेस 370 हटा के भाजप ने देश को एक कश्मीर जम्मू कश्मीर की जो मांग थी वो जोड़ दिया है. जम्मू कश्मीर से कुछ नहीं लेने का, हमारे को हमारे महाराष्ट्र से लेना है. आणि देशाचं तर नेतृत्व करणार मोदी जे आहेत. मोदीला पाहून येते. यावेळेस काँग्रेस. का माहीत मोदीजीच येणार आता असं वाटतंय आम्हाला. बदल पाहिजे. काँग्रेस फिर एक बार मोदी सरकार.